नागपूर गुन्हे शाखेची मोठी कामगिरी। घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना अटक, तब्बल 5 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त। नागपूर शहरातील गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने एका मोठ्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत 2 शिताफीने घरफोडी करणाऱ्या आरोपींना गजाआड केले। त्या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने, रोलेक्स घड्याळ आणि पल्सर मोटरसायकलसह तब्बल 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। नागपूर शहरातील राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत MIG कॉलनीतील फिर्यादी अमित राजेंद्र तुरकर यांच्या घरात 17 ते 18 ऑगस्टच्या दरम्यान चोरीची घटना घडली होती। फिर्यादी आणि त्यांची पत्नी दोघेही कामानिमित्त घराबाहेर गेले असता अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। घरातील लाकडी कपाट फोडून चोरट्यांनी रोख 5,000 रुपये, सोन्याचे 88 ग्रॅम वजनाचे दागिने आणि रोलेक्स कंपनीचे घड्याळ असा एकूण 5,15,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने तांत्रिक तपास करून खात्रीशीर माहितीच्या आधारे 28 वर्षीय अजय रामसिंग वरखडे आणि 24 वर्षीय अविनाश सुधाकर काळे अशा 2 आरोपींना ताब्यात घेतले। दोन्ही आरोपींना चौकशीत त्यांनी केवळ या घरफोडीचीच नाही तर आणखी 2 घरफोड्यांची कबुली दिली। या तिन्ही गुन्ह्यांमध्ये त्यांनी मिळून एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरल्याचे उघड झाले आहे। पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, रोलेक्स घड्याळ आणि पल्सर मोटरसायकल असा सुमारे 3,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उप आयुक्त राहुल माकणीकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल देशमुख, सहपोलीस निरीक्षक सचिन भोंडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे। तर पुढील तपास सुरू आहे। युनिट 1 पथकातील अंमलदार अधिकारी काल दिनांक 22/8 रोजी परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना 2 संशयित इसम एका मोटरसायकलवर जात असताना मिळून आले। त्यांना थांबवून अटकताच लक्षात आले की हे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत। एकाचं नाव अजय रामसिंग वरखडे, दुसऱ्याचं अविनाश सुधाकर काळे। यांच्यावरती नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत। संशयित आरोपींची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता आरोपी अजय रामसिंग वरखडे याच्या खिशातून एक महागडी रोलेक्स कंपनीचे घड्याळ मिळून आलं। त्या घड्याळाबाबत त्यांच्याकडे सविस्तर विचारपूस केली असता त्या दोघांनी दिनांक 18/8/2025 रोजी प्रतापनगर परिसरामध्ये 2 ठिकाणी घरफोडी केली असल्याचे कबूल केले। त्यांच्या पुन्हा अधिक चौकशी केली असता त्यांनी 12/8/2025 रोजी देखील प्रतापनगर हद्दीमध्ये एक घरफोडी केली असल्याचे कबूल केले। अशा पद्धतीने त्यांनी 3 घरफोड्यांचे कबुली दिल्यानंतर या गुन्ह्यामध्ये त्यांनी चोरीला गेलेला माल जो ज्या ठिकाणी ठेवला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या घराची घरजडती घेतली असता आरोपी अविनाश सुधाकर काळे याच्या राहत्या घरातून 13 ग्रॅमचे एक सोन्याची लगड, त्याचबरोबर 15 ग्रॅम वजनाचे वेगवेगळे सोन्याचे दागिने तसेच काही नगदी रक्कम असे मुद्देमाल मिळून आला। सदरचा मुद्देमाल हा 3 गुन्ह्यांमध्ये चोरी केली असल्याची खात्री पटली। त्यानुसार एकूण त्यांच्याकडून 3,44,000 रुपये मुद्देमाल गुन्ह्याच्या तपासामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने गुन्हे शाखा युनिट 1 ने 3 गुन्हे उघडकीस आणलेले असून या कामगिरीकरता गुन्हे शाखेला पोलीस आयुक्त श्री सिंगल सर, जॉईंट CP श्री रेड्डी सर, ॲडिशनल CP क्राईम श्री परदेशी सर, DCP क्राईम श्री माकणीकर सर व ACP क्राईम श्री पाटील सर यांचं बहुमूल्य मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आलेली आहे। नागपूर गुन्हे शाखेची ही कारवाई पुन्हा एकदा सिद्ध करते की शहरात गुन्हेगारांना वाव नाही। पोलिसांच्या दक्षतेमुळे घरफोड्यांची 3 गुन्हे उघडकीस येऊन लाखो रुपयांचा मुद्देमाल परत मिळालाय। पुढील तपासानंतर अजून किती गुन्ह्यांचा उलगडा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।